Cancer Healer Center, a new beginning. छेडछाड आणि ब्लॅकमेलिंगला कंटाळून बीडच्या तरुणीची आत्महत्या. आरोपी अभिषेक कदमची जामिनावर सुटका. आजच्या दिवशी म्हणजे 20 एप्रिल रोजी तरुणीचं लग्न होतं. बीडमधील पीडितेच्या आईचं उपमुख्यमंत्री शिंदेंना पत्र. मुलांच्या छेडछाडीनंतर मुलीनं गळफास घेऊन जीवन संपवलं. नराधमांना तेवढीच शिक्षा होणं अपेक्षित. पीडितेच्या आईची मागणी. मुंबईच्या वडाळ्यामध्ये रामनवमीच्या रॅली दरम्यान पोलीस आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आमने सामने. लाठीचार्ज केल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप. विनापरवानगी रॅली काढल्यानं अनेक कार्यकर्ते ताब्यात. राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंसोबत युतीची तयारी. मात्र उद्धव ठाकरेंची युतीसाठी राज ठाकरेंसमोर अट. तर युतीच्या अटीवरून मनसे आणि ठाकरेंच्या सेनेच्या नेत्यांमध्ये जुंपली. एकनाथ शिंदेंचा संताप. मात्र फडणवीसांच्या पोटामध्ये ढवळाढवळ. मनसेसोबतच्या युतीवरून राऊतांचा निशाणा. तर कोणत्याही अटी नाहीत. राज आणि उद्धव ठाकरेंची सहमती असेल तर युती होईल, राऊतांचा दावा. भोंगेविरोधी आंदोलनाच्या वेळेला आमच्यावर 17,000 केसेस दाखल झाल्या. मग यासाठी उद्धव ठाकरे मनसैनिकांची माफी मागणार का? ठाकरेंच्या युतीबाबतच्या तयारीनंतर संदीप देशपांडेंचा सवाल. मुंबई ठाणे परिसरात ठाकरे बंधू एकत्र येण्यासाठी बॅनरबाजी. महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या हितासाठी एकत्र असल्याचा बॅनरवर उल्लेख. युतीच्या चर्चेनंतर ठाकरे समर्थकांमध्ये आशादायी चित्र. राज ठाकरे अटी शर्तींना झुकतील असं वाटत नाही. शिंदेंशी संपर्क तोडा, फडणवीसांशी बोलू नका अशा अटी घालून राजकारण होतं का? उदय सामंतांचा उद्धव ठाकरेंना सवाल. ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या प्रश्नावर शरद पवारांची कोणतीही प्रतिक्रिया नाही. तर 2 कुटुंब एकत्र येत असल्यास आनंद, सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. कार्यकर्त्यांच्या भावना असतात, मात्र त्याचा काही परिणाम होईल असं वाटत नाही. मंत्रिपदाबाबत शेवटी पक्षच निर्णय घेईल. नाशिकमधल्या मंत्रिपदाच्या बॅनरबाजीवर छगन भुजबळांची प्रतिक्रिया. माजी आमदार संग्राम थोपटेंची पक्षाला सोडचिठ्ठी. काँग्रेस सोडण्याची वेळ काँग्रेसनंच आणली. 22 तारखेला भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार, थोपटेंची माहिती. पुण्यातील गर्भवती महिला मृत्यू प्रकरणी डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्यावर गुन्हा. ससून रुग्णालयानं नव्यानं दिलेल्या अहवालानंतर गुन्ह्याची नोंद. अलंकार पोलीस आज डॉक्टर घैसासांना नोटीस पाठवणार. मे अखेरपर्यंत मुंबईतील 76 धर्मादाय रुग्णालयांची तपासणी होणार. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामधील प्रकरणानंतर प्रशासनाची खबरदारी. मासिक उत्पन्न अहवाल. गरीब रुग्ण निधीसाठी उत्पन्नाच्या 2% वाटप यावर लक्ष केंद्रित. बडतर्फ रणजित कासलेला निवडणूक ड्युटीच नव्हती. कासलेचे दावे तथ्यहीन. निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण. परळीमध्ये बंदोबस्ताच्या वेळेला ईव्हीएम मशीन असलेल्या ठिकाणाहून आपल्याला हटवलं, कासलेचा दावा. जुगार खेळतो, गोव्यातून दारू आणतो. बिडवलकर हत्या प्रकरणामधला आरोपी सिद्धेश शिरसाटचा व्हिडिओ. वैभव नाईकांकडून ट्विट. आकाचा वरदहस्त असल्याशिवाय एवढी हिंमत कशी होऊ शकते? नाईकांचा पुन्हा निलेश राणेंवर आरोप. सोलापुरातील डॉक्टर शिरीष वळसंकर आत्महत्या प्रकरणामध्ये सुसाईड नोट समोर. रुग्णालयामधील एका महिला अधिकाऱ्यानं आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा उल्लेख. आरोपी मनीषा मुसळे मानेविरोधात गुन्हा दाखल. मालवण राजकोटमधील शिवरायांचा पुतळा उभारणीचं काम पूर्णत्वाच्या जवळ. शिवरायांच्या पुतळ्याबाबत पर्यटकांमध्ये उत्सुकता. इगतपुरी, नाशिक आणि अमरावतीच्या मेळघाटमध्ये भीषण पाणी टंचाई. महिलांची पाण्यासाठी पायपीट. जंगलातून 3 किलोमीटरपर्यंत घोडभर पाण्यासाठी जीवघेणा प्रवास. जम्मू काश्मीरच्या काही भागात मुसळधार पाऊस. रामबनमध्ये भूस्खलनानंतर अनेक वाहनं आणि घरं ढिगाऱ्याखाली. भूस्खलनामध्ये 3घांचा मृत्यू. अनेक नद्यांना पूर आल्यानं नागरी वस्तीमध्ये पाणी. Cancer Healer Center, a new beginning.